नमस्कार, मी जयदीप देशमुख, ॲग्रोनॉमिस्ट, इकोजेनेसिस लाईफ सायन्सेस. आम्ही ग्लुकोनेट बेस्ड न्यूट्रिएंट मॅन्युफॅक्चर करतो. तर ग्लुकोनेट बेस का वापरायचे किंवा ग्लुकोनेट न्यूट्रिएंट का वापरायचे याबद्दल तुम्हाला मी माहिती देतो. तर आपण हे ग्लुकोनेट बेस्ड न्यूट्रिएंट किंवा याचे फायदे याविषयी बोलण्यात झालं तर सर्वात इन्स्टंट सोर्स ऑफ एनर्जी म्हणून ग्लुकोनेटकडे बघितलं जातं. तुम्ही बघितलं असाल कुठलाही स्पोर्टमन असो किंवा रक्तदान केलं असो तर सर्वात पहिले तुम्हाला देतात ग्लुकॉन डी किंवा ग्लुकोजचे बिस्किट. का रक्तात ते फास्ट ऍब्सॉर्ब केलं जातं. तर त्याचनुसार का प्लांटमध्ये सुद्धा हे ग्लुकोनेट बेस्ड पद्धतीने बनवलेले न्यूट्रिएंट सगळ्यात फास्ट अवेलेबल होतात. आत्ताच मार्केटमध्ये तुम्ही बघितलं असेल तर इरिटिएफ फॉर्म, चिलेटेड फॉर्म, सल्फेट फॉर्म, ऑक्साईड फॉर्मचे भरपूर प्रकारचे केमिकल बेस जे फॉर्म्स आहेत न्यूट्रिएंटचे ते तयार झाले. पण त्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतात, त्यांच्यामध्ये केमिकल रिएक्शन होऊन ते जमिनीमध्ये एक तर स्थिर होतात किंवा ते प्लांटला लवकर अवेलेबल होत नाही. पण ग्लुकोनेट बेस वापरायचा फायदा हाच आहे का तुम्हाला ग्लुकोनेट बेसच्या न्यूट्रिएंटचा कुठल्याही दुसऱ्या केमिकल बरोबर रिएक्शन होत नाही. त्यामुळे ते पटकन मुळांद्वारे शोषले जाते किंवा पानांद्वारे शोषले जाते आणि ते झाडाला किंवा मुळांना पटकन अवेलेबल होते. त्यामुळे ते जास्त काळात करता झाडामध्ये साठून राहते आणि त्याचे तुम्हाला लॉंग टर्म रिझल्ट दिसतात. तर यामध्ये आपण बनवत असताना तर ही कम्प्लिटली ऑर्गॅनिक पद्धत आहे. याच्यामधले कुठलेही केमिकल ऍड केले जात नाही. आणि याचा दुसरा फायदा असा, तुम्ही कुठल्याही बुरशीनाशकाबरोबर, कीटकनाशकाबरोबर याला घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारची स्कॉर्चिंग किंवा दुष्परिणाम ही तुम्हाला प्लांटवर दिसत नाही. आणि यामुळे शेतकऱ्यांचे नंबर ऑफ स्प्रे कमी होतात आणि एकाच स्प्रेमध्ये तुम्ही जास्त प्रकारचे म्हणजे एकाच वेळेस तुम्ही बुरशीनाशक, कीटकनाशक आणि न्यूट्रिएंट बरोबर देऊ शकतात. त्यामुळे नंबर ऑफ स्प्रे कमी होतात आणि शेतकऱ्याचा फायदा होतो. आणि दुसरा फायदा असा का याच्यामुळे तुम्हाला कुठलंही केमिकल रेसिड्यू भेटतं म्हणजे एक्सपोर्ट करता सुद्धा याचा तुम्हाला फायदा होतो. तर त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती का ग्लुकोनेट बेस्ड न्यूट्रिएंट वापरा. धन्यवाद. त्या साईडला या ना तुम्ही.